नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत घातांक. गणितावर आधारित हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण शिकणार आहोत घातांक. घातांक म्हणजे काय आणि घातांकाची जी गणितं आहेत ती सर्वच स्पर्धा परीक्षांना विचारली जातातच. अगदी घातांकाची 1 ते 2 गणितं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने परीक्षेला विचारली. सर्व स्पर्धा परीक्षांना शिक्षक पात्रता कोणतीही महत्त्वाची कोणतीही परीक्षा असू दे, शाळेच्या परीक्षेला तर घातांक विचारला जातो, पण सर्व महत्त्वाची जी स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये घातांकावर गणित विचारले जाते. तर आज मी तुम्हाला इथे संपूर्ण ती घातांकाचे नियम सुद्धा लिहून ठेवलेले आहेत. सगळे जेवढे घातांकाचे नियम आहेत त्या नियमानुसारच ही गणितं सोडवली जातात. तर घातांकाचे जे नियम आहे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून सुद्धा घेऊ शकता. आता हे जे नियम आहे त्या नियमानुसार प्रत्येक नियमानुसार गणित कसं सोडवलं जातं, तो नियम म्हणजे काय आणि तो नियम जो आहे तो कसा त्यांनी हे केलेला आहे, म्हणजे तो जो नियम आहे तो म्हणजे कोणत्या पद्धतीने ते नियम हे केलेला आहे तो तुम्हाला मी आज शिकवणार आहे. त्याच्यावर आधारित उदाहरणं पण देणार, म्हणजे तो नियम तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजेल आणि लक्षात सुद्धा राहील. तर आधी आपण पाहूया घातांक म्हणजे काय. घातांक म्हणजे काय तर घातांकाचं तशी व्याख्या काय आहे तर एखाद्या संख्येचा स्वतःशीच वारंवार होणारा गुणाकार. म्हणजे एखादी संख्या दिली आहे तिचं स्वतःशीच म्हणजे तीच संख्या पुन्हा पुन्हा लिहायची, पण मग ती थोडक्यात लिहिण्याची पद्धत. म्हणजे आपण आता तुम्हाला उदाहरण दिलं की लक्षात येईल. म्हणजे समजा आता 2 आहे आणि 2चा घातांक मी 3 लिहिलाय, तर 2चा हे मी थोडक्यात लिहिलंय, ह्याला म्हणतात घातांक. हे लिहिलंय मी थोडक्यात, 2चा घातांक 3 आलं लक्षात. पण घातांकाचा अर्थ काय होतो तर 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे हे वारंवार लिहिलं जातं ना, 2 गुणिले 2 गुणिले 2. तर हे वारंवार न लिहिता थोडक्यात जे लिहिलं जाते ह्याला म्हणतात घातांक. आलं का लक्षात तुमच्या घातांक म्हणजे काय तर थोडक्यात लिहिणं म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशीच वारंवार होणारा गुणाकार हा थोडक्यात मांडण्याची पद्धत म्हणजेच काय घातांक. आता हे घातांकाचे नियम जे आहे ते आधी आपण नीट समजून घेऊया. ते एकदा डोक्यात आले की तुम्हाला घातांक एकदम व्यवस्थित समजणार आणि लक्षात सुद्धा राहील. आणि घातांकाचं कोणतंही गणित तुम्हाला दिलं तरी तुम्हाला ते सहज सोडवता येईल. तर हे जे घातांकाचे मी 7 नियम लिहून ठेवलेले आहे, म्हणजे मी उदाहरणादाखल ए हे अक्षर घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून हे नियम बनवलेले आहेत. हे नियम आधी आपण पाठ करून घेऊया, समजून घेऊया. एचा घातांक 2 गुणिले एचा घातांक 4. म्हणजेच काय, ज्यावेळी पाया ह्याला ही जी संख्या आहे खाली त्याला पाया म्हणतात, बेस म्हणतात. आलं लक्षात. तर ही जी पाया आहे तो पाया जेव्हा समान असतो तेव्हा घातांकांची बेरीज होते. हा पहिला नियम घातांकाचा. जेव्हा पाया समान असतो तेव्हा घातांकांची बेरीज होते. मग आता जेव्हा पाया ए आहे, दोन्हीकडे ए आहे, घातांक वेगवेगळे आहेत 2 आणि 4, मग त्यांची बेरीज झाली म्हणजेच काय झालं, एचा घातांक 6. दुसरा नियम, जेव्हा पाया समान असेल आणि भागाकार असेल त्यांचा त्यावेळी काय होतं, घातांकांची वजाबाकी होते. जसं पाया समान असताना गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते, तेव्हा भागाकार असेल, पाया समान असेल आणि त्या पायांचा भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते. 5 - 3 एचा वर्ग किंवा एचा घातांक 2. तुम्ही कोणत्याही पद्धतीने बोललं तरी बरोबर आहे. 2ला आपण वर्ग म्हणतो आणि 3ला आपण घन म्हणतो. बाकी सगळ्यांचा घातांक 4 किंवा घात 4, कोणत्याही पद्धतीने बोललं तरी ते बरोबरच आहे. तर एचा वर्ग किंवा एचा घात 2 किंवा एचा घातांक 3 असं तिन्ही प्रकारे आपण बोलू शकतो. आता तिसरा नियम काय आहे बघा. पहिला नियम आहे गुणाकार. जेव्हा पाया समान असेल आणि गुणाकार असेल तेव्हा घातांकांची बेरीज होते. जेव्हा पाया समान असेल आणि भागाकार असेल दोघांचा त्यावेळी घातांकांची वजाबाकी होते. तिसरा नियम काय आहे बघा, तर एचा घातांक 3 आणि कंसाच्या बाहेर म्हणजे कंसाचा घातांक 4, एचा घातांक 3 आणि कंसाचा घातांक 4 आहे त्यावेळी घातांकांचा गुणाकार होतो. 3 चोक 12 झाले, एचा घातांक 12. हा तिसरा नियम झाला. म्हणजे इथे पाया जो आहे तो एकच आहे
पायाचा काय घातांक 3 आणि हा जो आहे तो कंसाचा आहे. आलं लक्षात. मग दोघांचा गुणाकार झाला आणि ए चा घातांक आला 12. पुढे काय आहे बघा. आता 2 पद घेतली आहेत. चल पद म्हणतात, चल म्हणतात. आता इथे 2 चल आहेत, ए आणि बी. आलं लक्षात. आणि कंसाचा घातांक 8 आहे. तर त्याचा अर्थ काय होतो, ए चा घातांक 8 गुणिले बी चा घातांक 8. ज्यावेळी 2 अक्षरांमध्ये कोणतंही चिन्ह लिहून दिलेलं नसतं त्यावेळी त्याचा अर्थ गुणाकार हे चिन्ह असते. त्या दोघांमध्ये चिन्ह कोणतं आहे, ए बी नुसतं लिहिलंय ना, मग ए आणि बी या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, ते लिहून दाखवलं जात नाही. तर ए चा घातांक 8, कंसाला घातांक 8 आहे ना, म्हणजे त्याचा अर्थ ए चा घातांक 8 गुणिले बी चा घातांक 8 असा होतो. 5वा नियम आहे 1/3 आणि कंसाचा घातांक 2 आहे. म्हणजे जसं इथे गुणाकार होतं तसं इथे काय आहे, भागाकार आहे. 1 चा घातांक 2 म्हणजे हा कंसाचा घातांक आहे ना, मग आतमधल्या दोन्ही संख्यांना तो घातांक मिळणार. 1 चा घातांक 2 आणि 3 चा घातांक 2. आता हे सोडवून घेतलंय. एकाचा वर्ग जो आहे तो नेहमी एकच असतो. एकाला कोणत्याही संख्येने म्हणजे एकाचा वर्ग करा, घन करा, एकाचा चौथा घात काही करा, त्याची किंमत काय राहणार 1. कारण एकाला किती वेळा एकाने गुणलं तरी उत्तर एकच राहते. आणि 3चा वर्गाला 9 म्हणजे हे सोडवून दाखवलंय. 7चा घातांक 0 त्याची किंमत 1. कोणत्याही संख्येचा घातांक नेहमी 0 जर असेल तर त्या पूर्ण संख्येची किंमत 1 होते, 0 होत नाही. आलं लक्षात. तर त्या संपूर्ण संख्येची किंमत काय झाली, 1 झाली. आता पुढे आहे बघा, ए चा घातांक ऋण 8 आहे. आता ज्यावेळी ही संख्या ऋण आहे, नकारार्थी आहे, त्यावेळी ती संख्या काय करायचं, तिचं स्थान बदलायचं. आता जेव्हा कोणत्याही संख्येला छेद दिलेला नसतो तेव्हा पूर्ण संख्येला 1 हा छेद गृहीत धरायचाच असतो, म्हणजे असतोच, तो लिहून दाखवला जात नाही. जसं इथे कसं दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहून नाही दाखवलं, तसा कोणत्याही पूर्ण संख्येला, अपूर्णांकाचं नाही बोलत मी, कोणत्याही पूर्ण संख्येला छेद हा 1 असतो. तसं ह्याला छेद 1 आहे. मग ह्यांचं स्थान बदललं, अंशाच्या जागी छेद आणि छेदाच्या जागी अंश आला की चिन्ह बदलते. म्हणजे इथे 1 गेला, कुठे गेला, अंशस्थानी गेला. आणि a/8 कुठे आले, छेदस्थानी आले. मग हे ऋण चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह आलं, धन. जसं धन चिन्ह आपण लिहून दाखवत नाही, म्हणजे ते तिथे धन चिन्हच आहे. हे झाले 7 नियम. आता ह्या नियमानुसार आपण प्रत्येक गणित सोडवलं की सगळे नियम तुमच्या काय होतील, बरोबर डोक्यामध्ये फिट बसतील आणि तुमच्या ते सगळं लक्षात राहील. ओके. आता हा जो पहिला नियम आहे, ए चा घातांक 2 आणि ए चा घातांक 4. मग त्यावेळी काय होते, दोघांची बेरीज. आता ए च्या जागी मी एखादी संख्या घेते. आता संख्येसाठी गणित घेतलं मी, समजा 2 ही संख्या घेतली. 2 चा घातांक घेतला मी 3 गुणिले 2 चा घातांक घेतला 5. बरोबर काय येणार, ज्यावेळी पाया समान असतो घातांकांची बेरीज होते. मग 2 एकच आला, पाया समान, मग दोघांमधील एकच लिहायचं, घातांकांची केली बेरीज, उत्तर किती आलं, 2चा घातांक 8 आला. आता 2चा घातांक 8 आला तर हे आपल्याला सोडवून दाखवायचं जर असेल, त्याने घातांकाच्या ह्याच्यातच नुसतं पर्याय दिलेले असतील तर ठीक आहे, पण संख्या सोडवून दाखवायची असेल तर तुम्हाला 2चा गुणाकार 8 वेळा करावा लागतो. म्हणजे 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुना 64, 64 दुना 128 आणि 128 दुना 256. हे त्याचं उत्तर जर काढायला सांगितलं असेल तर हे असं उत्तर लिहायचं. हे लिहायची गरज नाही, डायरेक्ट 2चा घातांक 8 आणि उत्तर आलं 256. पुढे संख्या जर आहे, समजा अजून दुसरं गणित घेतला तर हे पाया समान असून जर भागाकाराचं चिन्ह असेल तर काय होते, त्यांची घातांकांची वजाबाकी होते. उदाहरणादाखल गणित घेऊया आपण. 3चा घातांक 4 भागिले 3चा घातांक 3. इथे काय होणार, 3, इथे 4 वजा 3, इथे किती उत्तर आलं, 3चा घातांक 1. म्हणजे ज्यावेळी कोणत्याही संख्येचा घातांक 1 असतो त्यावेळी त्याची किंमत ती जी मूळ संख्या आहे तीच येते. कारण 3ला 1 नाही गुणलं तर, म्हणजे 3ला एकदाच गुणायचंय, म्हणजे गुणायचं नाहीच आहे, म्हणजे 3 ही संख्या 1 वेळा लिहायची, म्हणजे उत्तर किती आलं, 3. आता पुढचं आहे, कोणतीही संख्या घेतली. आता समजा
इथे ऋण असेल ऑलरेडी, समजा असं दिलंय हा 3 नको, पण आता दुसरी संख्या घेतली मी, समजा इथे 5 संख्या घेतली आणि इथे घेतलाय घातांक 6 भागिले इथे 5चा घातांक वजा घेतले. हा, हे ऋण 2 लिहिले, घातांक काय आहे इथे ऋण 2 आहे, तर उत्तर काय येणार 5 6. ऑलरेडी म्हणजे आधीच वजाच चिन्ह येते आणि हा घातांक ऋण 2 आहे. लक्षात ठेवायचं, चिन्हामध्ये गोंधळ होऊन आपलं उत्तर चुकते आणि ते पर्याय थोडेसेच काय केलेलं असं फरक करून दिलेले असतात ऋण धन. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, भागाकार असेल, पाया समान असेल, भागाकार असेल, त्यावेळी घातांकांची वजाबाकी होते, म्हणून हे वजाबाकीचं चिन्ह आणि हे ऋण 2 आहे. आणि ऋण ऋण नेहमी काय होतात धन होतात. म्हणजे जर कंसाच्या बाहेर ऋणचं चिन्ह आहे तर आतमधल्या संख्येचं चिन्ह बदलते. म्हणजे किती झाले, 5चा घातांक किती झाला 8, बेरीज झाली ना, म्हणजे उत्तर काय आलं 5चा घातांक 8. आलं लक्षात. आता हा जो तिसरा नियम आहे, तर कोणत्याही संख्येच्या बाहेर, म्हणजे आता 3 ही संख्या आहे, हा तिचा घातांक 4 आहे आणि कंसाचा दिलाय 3, तर त्याचा अर्थ काय होतो 3 त्याचा घातांक 4 गुणिले 3, म्हणजे ह्या दोघांची काय करायची, या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 3चा घातांक आला 12. आलं लक्षात. पुढचं गणित घेते मी तुम्हाला समजवायला. जर समजा तिथे वजाचं चिन्ह असेल, म्हणजे इथे जर वजाचं चिन्ह असेल, हा इथे हे जर वजाचं चिन्ह आलंय बाहेर, तर इथे ऋण 12 येणार, एवढं लक्षात ठेवायचं. कारण दोघांपैकी गुणाकारामध्ये काय असतं, दोघांपैकी एकाला ऋण चिन्ह असेल तर येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह द्यावं लागते. आणि बेरीज वजाबाकीमध्ये आपण काय करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह घेतो, पण गुणाकारामध्ये मोठी छोटी संख्या नाही, कोणत्याही एका संख्येला जर म्हणजे जर गुणाकाराचं ऋणाचं चिन्ह असेल तर त्याला, म्हणजे हे धन आहेत हे ऋण आहेत, 4 मोठे आहेत 3 लहान आहे, पण असं काही नाही, ऋणाचं चिन्ह आहे तर उत्तर ऋणामध्येच येणार. ओके. पुढचा नियम आहे आपला ए बी कंसाचा वर्ग 8 आहे. आता ए बी च्या ऐवजी आपण संख्या घेतली 5, आता इथे गुणिलेचं चिन्ह लिहावं लागणार नाही, तर काही 56 लिहिता नाही येणार. 5 गुणिले 6 कंसाचा वर्ग समजा मी घेतला 3, मग सोडवताना 5चा घन 5चा घातांक आला 3 गुणिले 6चा घातांक 3. आलं लक्षात. हे असं सोडवलं जातं. आता त्यांचं जे काही उत्तर येईल ते सोडवायचं, म्हणजे 5चं 5 3 वेळा लिहून 6 जर त्यांनी सांगितलं असेल तर हे सोडवून दाखवायचं, नाहीतर हे त्याचं म्हणजे हा कंस सोडवून असा दाखवला जातो. मग 5चा घन म्हणजे 5 3 वेळा लिहायचे, 6 3 वेळा लिहायचे आणि त्यांचं जे काही उत्तर येईल ते आपल्याला लिहावं लागते. म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6, म्हणजे 5 5 25, 25 5 125, 6 6 36 आणि 36 किती, 6 6 36 साहित्य गटाने 19 196. आणि ह्या दोघांचा परत गुणाकार करून जे काही उत्तर येईल ते आपल्याला लिहावं लागणार. मी आता चौथं गणित दाखवते. 1/3 म्हणजे जसा हा नियम गुणाकाराचा आहे तसाच हा नियम भागाकाराचा आहे. 1/3 मी ती संख्याच दिलेली आहे, त्याच्याऐवजी मी समजा 2/4 घेतले आणि कंसाचा वर्ग 3 घेतला, तर 2चा घातांक 3 भागिले 4चा घातांक 3 असं त्याचं उत्तर येतं. आणि मग हे सोडवून घ्यायचं. 2चा घातांक 3 किती येतो, 2 दुने 4 4 दुने 8, 4चा घातांक 3 किती येतो, 4 3 4 चौक 16 16 चौक 64, इथे तर भाग लागतोय, 8 1 8 8 8 64, उत्तर आलं 1/8. हे आपल्याला उत्तर काढून दाखवायला लागेल. इथे दिलेला नियम आहे, म्हणजे कोणतीही संख्या घ्या, कितीही मोठी घ्या, त्याचं जर घातांक 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येचं किंमत जी आहे ती 1 होते. 0 कधीच लिहायचा नाही, त्याची किंमत किती झाली 1. आता शेवटचा जो नियम आहे, ए चा घातांक आता ऋण 8 घेतलेला आहे, ए त्याचा घातांक ऋण 8 घेतलेला आहे. आता ए च्या ऐवजी मी संख्या घेतली, 2 घेतली 3 घेतली, कोणती पण. मग हे जे ऋण आहे ते काय आपल्याला करायचे, धन आहे. म्हणजे ह्या संख्येला काय आहे, 1 हा छेद आहे. कोणत्याही पूर्णांक संख्येला 1 हा छेद असतोच. मग अंशाच्या जागी छेद आला आणि छेदाच्या जागी अंश आला तर चिन्ह बदलते. हे ऋण 8 आहे ते काय झाले
धन 8 झाले. बरं, हे तुम्हाला मी जे आता नियम सांगितलेले आहेत घातांकाचे नियम, त्याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार एवढीच आहे. जर इथे बेरजेचं आलं म्हणजे पाया समान असेल आणि इथे जर ए इथे हे गणित आहे असं ए अधिक बी आणि कंसाचा वर्ग दिला तर हा नियम घातांकाचा नियम ह्याला लागू होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. इथे ह्याचा नियम वेगळा आहे. ह्याचा मध्ये जर बेरजेचं चिन्ह असेल, मध्ये जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर घातांकाचे आता शिकवलेले नियम ह्याला लागू होत नाही, त्यामुळे चूक करायची नाही. ह्याचा नियम वेगळा आहे. जे जर मध्ये बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह असेल तर हा कंस कसा सुटतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही जी पद आहेत त्याची दुप्पट, म्हणजे कंसाच्या बाहेर जे आता इथे 2 आहेत म्हणून 2, मग 2 गुणिले ए गुणिले बी. आता गुणिले मी लिहून नाही दाखवली, आणि दुसऱ्या पदाचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे हा जो घातांकाचा नियम मी शिकवला तर इथे ए बी कंसाचा वर्ग 8 आहे, तसं इथे ए अधिक बी कंसाचा वर्ग 2 आहे, 3 आहे, 4 आहे, काही असू दे, तर हा नियम त्याला लागत नाही म्हणून दाखवलं. तुम्ही चुका करू नका. घातांक समजला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.